नमस्कार. मी चिंतामणी सहस्रोदे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या एकूण जीवन कार्याविषयी. आपल्याला माहित आहे की क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी हे स्वातंत्र्य सेनानी होते, क्रांतिकार्याचे प्रणेते होते, याचबरोबर सहकार महर्षी होते आणि व्यवस्थापन शास्त्रातले अतिशय तज्ञ असे एक मातब्बर नेते होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी जो लढा सुरू झाला, विशेषतः 1942 पासून जो करो या मरो या गांधीजींच्या आदेशाप्रमाणे जोरदार लढा सुरू झाला, त्या लढ्यामध्ये क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांनी सहभाग घेतला. नुसता सहभाग घेतला असं नव्हे, तर त्यांनी त्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड या दोघांनीही आणि त्यांच्यासह अनेक सहकार्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक फार मोठा लढा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे त्यावेळच्या सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उभारलेला होता. सातारा जिल्ह्यासह सोलापूर असेल किंवा पुणे जिल्हा असेल, इथंही या लढ्याचं लोण पोचलेलं होतं. याच मंडळींच्या लढ्यातूनच आणि सततच्या संघर्षातून प्रतिसरकारची संकल्पना पुढे आली आणि ब्रिटिशांना ह्या प्रतिसरकारनं अक्षरशः सळो की पळो करून सोडलेलं होतं. ब्रिटिशांना या ठिकाणी राज्य करणं अशक्य करायचं, हाच ह्या प्रतिसरकारचा मुख्य उद्देश होता. आणि त्याचबरोबर जनतेला जेव्हा ब्रिटिश इथून निघून जातील त्यावेळेला जनतेसमोर एक आदर्श अशी राज्याची संकल्पना ठेवायची, हाही प्रतिसरकारचा उद्देश होता. आणि त्यानुसार क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली फार मोठी चळवळ या भागामध्ये झालेली होती. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश पोलिसांची अनेकदा सशस्त्र संघर्षही केला. त्यामुळे त्यांना अनेकदा अटकही झाली, परंतु त्यांनी दाद दिली नाही आणि ब्रिटिशांच्या बरोबरचा आपला लढा कायम ठेवला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नागनाथ अण्णा नायकवडी आणि त्यांचे सगळे सहकारी हे कधी स्वस्थ बसले नाही. त्यांनी सामाजिक कार्याकडे आपला मोहरा वळवला आणि सामाजिक काम, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य शेतमजूर, गरीब, दलित, उपेक्षित यांचे प्रश्न सोडवणं याकडे त्यांनी पूर्णपणे लक्ष दिलं. शेतमजूर आणि धरणग्रस्त यांची चळवळ नागनाथ अण्णांनी चालवली की ह्या प्रश्नाकडे अनेकांचं दुर्लक्ष असतं, राजकीय नेत्यांचं विशेषतः दुर्लक्ष असतं, परंतु नागनाथ अण्णा नायकवडी यांनी आयुष्यभर धरणग्रस्तांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हातात घेऊन मोठा लढा दिला. अण्णांनी पूर्व भागामध्ये संपूर्ण सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या सगळ्या पट्ट्यामध्ये, या सगळ्या जिल्ह्यातल्या दुष्काळी पूर्व भागामध्ये कृष्णेचं, वारणेचं आणि अन्य नद्यांचं पाणी पोचलं पाहिजे, तिथली शेती सुजलाम सुफलाम झाली पाहिजे, या मागणीसाठी अतिशय आग्रहानं आणि अतिशय झुंजार असा लढा दिला. त्यांच्याच संकल्पनेतून पाणी परिषदा आटपाडीमध्ये आणि परिसरामध्ये अनेक वेळा झाल्या. त्या पाणी परिषदांचं फलित म्हणजेच ताकारी, टेंभू, म्हैसाळ या सगळ्या योजनांना गती मिळाली. अन्य ठिकाणी छोट्या मोठ्या योजनाही सुरू झाल्या आणि या पाणी चळवळीचं नेतृत्व नागनाथ अण्णा नायकवडी यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केलं, आपल्याला असं दिसेल. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरं म्हणजे त्यांच्यापुढे फार मोठे पर्याय उपलब्ध होते. तेव्हा काँग्रेस पक्ष हा सर्वेसर्वा होता, कर्तुम अकर्तुम अशी शक्ती या काँग्रेस पक्षाकडे होती. त्यांना नागनाथ अण्णा नायकवडी किंवा क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड असतील किंवा क्रांतिसिंह नाना पाटील असतील यांनी जर ठरवलं असतं तर हे सहज त्या पक्षामध्ये गेले असते, सत्तारूढ पक्षात सामील झाले असते. त्या पक्षातून त्यांना अनेक पदं मिळाली असती, कदाचित मंत्रिपदं सुद्धा मिळाली असती. परंतु या सर्व मंडळींनी या सर्व सत्तेच्या मोहापासून बाजूला राहून क्रांतिकार्याकडे आपलं लक्ष वेधलं. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये शेतमजूर असतील, प्रकल्पग्रस्त असतील आणि अगदी छोटे लोक आहेत, सामान्य लोक आहेत, गोरगरीब आहेत, यांच्या प्रश्नाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं असं आपल्याला दिसेल. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पुढाकारानं शेतकऱ्यांची मोठी चळवळ उभी राहिली आणि त्याचं फलित म्हणजे वाळवे इथं त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली एक सहकारी साखर कारखाना उभा राहिला. तो सहकारी साखर कारखाना सहकारी क्षेत्रातला एक आदर्श म्हणून त्याही वेळ ओळखला जात होता आणि आजही तो ओळखला जातो. हुतात्मा पॅटर्न यातून एक सहकारी साखर कारखान्याचा हुतात्मा पॅटर्न निर्माण झाला
की ज्या हुतात्मा पॅटर्नमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळेल, शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळेल आणि त्याचबरोबर कारखान्याचं व्यवस्थापन अतिशय चोख पद्धतीने चालवलं जाईल. या कारखान्याच्या माध्यमातून सामाजिक चळवळी असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, ह्यांनाही बळ दिलं जाईल, असा एक नवीन हुतात्मा पॅटर्न क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकोडी यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला. हा सहकार क्षेत्रातला फार मोठा प्रयोग होता आणि स्वतः नागनाथअण्णा नायकोडी हे काही सहकार क्षेत्रामध्ये शिकलेले नव्हते. म्हणजे ते सहकाराचं त्यांनी काही खास प्रशिक्षण घेतलं तर असं नाही, त्यांनी व्यवस्थापनाचंही काही खास प्रशिक्षण घेतलं तर असं नाही, परंतु त्यांचा स्वतःचा इतका जबरदस्त ह्या सगळ्याचा अभ्यास त्यांनी केलेला होता आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी त्यांचा सतत संपर्क होता. ते स्वतः शेतकरी होते आणि व्यवस्थापनाचे जे धडे आहेत ते त्यांनी स्वतःच अनुभवातून शेतकऱ्यांशी बोलून असे तयार केलेले होते. त्यामुळं कारखान्याचं उत्तम व्यवस्थापन ते अण्णांच्या नेतृत्वाखाली चाललेलं होतं. आजही त्याच पद्धतीनं त्यांचे चिरंजीव हुतात्मा सहकारी साखर कारखाना जो आहे त्याला आता नागनाथअण्णा नायकोडी अण्णांचं नाव दिलेलं आहे. तो कारखाना वैभव नायकोडी अण्णांचे चिरंजीव अतिशय समर्थपणे चालवत आहेत. त्यांचे नातू गौरव नायकोडी हे सुद्धा दूध संघ आणि अन्य काही संस्था अतिशय समर्थपणे चालवत आहेत. म्हणजे तिसऱ्या पिढीत सुद्धा अण्णांचं हे कामाचा वारसा पुढे चालू राहिलेला आहे असं आपल्याला दिसेल. हुतात्मा सहकारी साखर कारखाना यानं उच्चांक अनेक प्रस्थापित केले. साखर उतार्याचे उच्चांक प्रस्थापित केले, साखर दराचे उच्चांक प्रस्थापित केले आणि विशेषतः ऊस दराचे उच्चांक प्रस्थापित केले. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या कारखान्याच्या सभा म्हणजे एक कौटुंबिक संमेलनच असायचं. आजही ती परंपरा वैभव काका नायकोडी यांनी पुढे चालू ठेवलेली आहे. तिथं त्यात चर्चा व्हायची आणि मग त्याप्रमाणे कारखान्याचे सगळे निर्णय व्हायचे. स्वतः अण्णांनी कुठलंही कारखान्याचं पद घेतलं नाही. ज्या दिवशी साखर कारखान्यातून साखर पडली म्हणजे साखरेची निर्मितीला सुरुवात झाली त्या दिवशी अण्णा साखर कारखान्यात बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी कधीही कारखान्यात पाऊल ठेवलं नाही. शेजारी एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये बसून अण्णा सर्व शेतकऱ्यांशी बोलायचे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चर्चा करायचे, कामगारांशी चर्चा करायचे. कामगारांना सुद्धा भरघोस बोनस, चांगला पगार हे सुद्धा अण्णांनी तिथं सुरू केलं. कारण स्वतः अण्णांचा फार मोठा समाजवादी विचारसरणीवर विश्वास होता. शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे, कामगारांचंही कल्याण झालं पाहिजे, शेतमजुरांचंही कल्याण झालं पाहिजे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, हा त्यांचा सातत्यानं आग्रह होता. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पुढाकारानंच हुतात्मा दूध संघ स्थापन झाला. तोही अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. अनेक उत्पादनं त्या दूध संघातर्फे केली जातात. हुतात्मा सहकारी बँक स्थापन झाली, हुतात्मा बाजार स्थापन झाला. ह्या सगळ्या सहकारी संस्था अतिशय उत्तमरित्या चालू आहे. त्याचं मॅनेजमेंट हे अतिशय चोख पद्धतीनं अण्णांनी चालवलेलं होतं. अण्णांच्या व्यवस्थापन शास्त्रातले अनेक बारकावे बघण्यासारखे आहेत. आजच्या व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणारे आणि शिकणारे सुद्धा विद्यार्थी यांनी नागनाथअण्णा नायकोडी असतील किंवा जी.डी. बापू लाड असतील यांच्याकडून, यांच्या कार्यातून, त्यांच्या विचारातून खरोखरच व्यवस्थापनाचे धडे घेण्यासारखे आहेत. आणि हे त्यांचं व्यवस्थापन हे शेतकऱ्यांना किंवा कामगारांना त्रास देणार नव्हे, तर उलट त्यांचा फायदा कसा होईल, त्यांचं हित कसं होईल आणि सर्वसामान्य नागरिकांनाही कसा त्याचा लाभ होईल याकडे अण्णांनी, जी.डी. बापू लाड यांनी पण सातत्यानं लक्ष दिलं असं आपल्याला दिसेल. वक्तशीरपणा हा अण्णांचा अतिशय एक महत्वाचा गुण होता. जी वेळ दिली आहे ते अण्णा कधीही त्यांनी चुकवली नाही. जो शब्द दिलाय तो अण्णांनी कधीही चुकवला नाही. सातत्यानं सतत आंदोलनामध्ये अण्णा राहिले. जरी ते कारखान्याचे संस्थापक होते, दूध संघाचे संस्थापक होते, बँकेचे संस्थापक होते, हुतात्मा बाजार त्यांनी सुरू केला, अनेक शाळा सुरू केल्या, किसान शिक्षण संस्था त्यांनी सुरू केली, खो खोचे खेळाडू घडवले, फुटबॉलचे खेळाडू घडवले, कबड्डीचे अनेक संघ तयार झाले. खेळाडूंना मोठं प्रोत्साहन त्यांनी दिलं. विशेषतः मुलींच्या शिक्षणाकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं आणि मुलींच्या शिक्षणाला अधिक चालना दिली. हे सगळं करत असताना त्यांनी त्यांचा जो मूळचा क्रांतिकार्याचा जो वारसा आहे किंवा वसा आहे तो कधी सोडला नाही. त्यांनी चळवळीमध्ये सातत्यानं भाग घेतला. त्यांच्या पत्नी कुसुमताई नायकोडी यांनी सुद्धा सातत्यानं त्यांच्याबरोबर अगदी स्वातंत्र्य लढ्यापासून ते पुढच्या सगळ्या चळवळीपर्यंत त्यांच्याबरोबर साथ दिली आणि त्यामुळं अण्णांचं एक असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व उभं राहिलं. निसर्गाची जोपासना, आज आपण हुतात्मा सहकारी साखर कारखान्याकडे गेला तरी सुद्धा, आणि त्यांनी सोनवडे म्हणून शिराळा तालुक्यात एक गाव आहे, तिथे एका डोंगर याच्यावरती त्यांनी एक शाळा स्थापन केली आहे. तिथली जर झाडी आणि इथला परिसर आपण पाहिला तर खरोखरच निसर्गाची जोपासना कशी करावी, निसर्गाचं संवर्धन कसं करावं याचा एक मोठा आदर्श अण्णांनी आपल्यासमोर घेऊन ठेवलेला आहे. अण्णांनी चौफेर पद्धतीचं काम केलं. आपल्याला माहित असेल की अगदी बलवडीमध्ये म्हणजे खानापूर तालुक्यात, सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात बलवडीत जेव्हा बळीराजा स्मृती धरण तयार होतं त्यासाठी सुद्धा अण्णांचा नेहमी सपोर्ट होता.
उत्तर प्रदेशामध्ये जेव्हा मुलायम सिंग यादव माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री, तसंच मायावती, काशीराम हे सामाजिक चळवळ चालवत आहेत हे लक्षात आल्यानंतर अण्णांनी त्यांना सतत सपोर्ट द्यायचा प्रयत्न केला. अण्णांना लोकांनी भरघोस सतत पाठिंबा दिलेला आहे. 1957 साली अण्णांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाग घेतला. त्याचबरोबर त्यांनी हैदराबाद मुक्ती आंदोलनामध्ये सुद्धा भाग घेतलेला होता. 57 सालच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीत अण्णा आमदार म्हणून विधानसभेमध्ये पोहोचलेले होते आणि त्यानंतर तब्बल जवळजवळ 28 वर्षानं पुन्हा एकदा नागनाथ अण्णा हे विधानसभेमध्ये वाळवा मतदारसंघातून पोहोचलेले होते. तिथेही त्यांनी आपली लोकांचे प्रश्न मांडण्याची जी भूमिका आहे ती कधीही मागं घेतली नाही. सातत्यानं प्रश्न मांडत राहिले. चौफेर विकास झाला पाहिजे हे अण्णांचं स्वप्न होतं. मी स्वतः अण्णांच्या बरोबर अनेकदा बोललोय, त्यांना अनेकदा भेटलेलो आहे. त्यांचा जो शाळेमध्ये बसून ते शेतकऱ्यांचा वर्ग घ्यायचे, ऊस कसा लावावा, ऊसाची कापणी कशी व्हायला पाहिजे, ऊसामध्ये साखर कशी वाढू शकते, ऊसाला पाणी किती द्यायचं, ह्याचं सगळं शास्त्र शुद्ध प्रशिक्षण हे अण्णा तिथं द्यायचे. खडू फळा हातात घेऊन, खडू डस्टर घेऊन मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि शेतकरी त्यांच्या समोर त्या वर्गामध्ये बसलेले असायचे. एखादा वर्ग चालवावं तसे अण्णा चालवायचे असं मी पाहिलेलं आहे. अण्णासाहेबांचं ते फारच एक वेगळ्या पद्धतीचा वर्ग तिथं चालत असे. आणि त्याचबरोबर ते सगळ्या चळवळीचं जे नेतृत्व करायचे ते सुद्धा फार महत्वाचं आहे. आदिवासी, दलित आणि ग्रामीण असं साहित्य संमेलन वाळव्यामध्ये त्यांनी आयोजित केलं आणि ह्या सगळ्या संमेलनाला, ह्या सगळ्या साहित्याला कसं आपल्याला पाठपुरावा करता येईल, त्याला कसं प्रोत्साहन देता येईल यासाठी सुद्धा अण्णांनी काम केलं. भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण या किताब देऊन त्यांचा गौरव केला. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. पण या सगळ्याच्याही पलीकडं क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकोडी यांचं फार मोठं कार्य आहे. उद्या म्हणजे 15 जुलैला त्यांची जयंती आहे. 103वी त्यांची जयंती आहे. 2012 साली अण्णांचं निर्वाण झालं आणि त्यानंतरही ह्या 12-13 वर्ष हुतात्मा जो सगळा समूह आहे, हुतात्मा संकुल आहे, त्याचं काम अतिशय व्यवस्थितपणे नेटानं सुरू आहे. वैभव काका नायकोडी हे त्या संपूर्ण कामाचं नेतृत्व करतायत. गौरव नायकोडी हेही ती परंपरा पुढं सगळ्या सामाजिक कार्याचे चालवत आहेत. आज मुद्दाम जयंतीच्या निमित्तानं, उद्या नागनाथ अण्णांची जयंती आहे, ह्या निमित्तानं एका थोर स्वातंत्र्यवीराचं, एका थोर स्वातंत्र्य सेनानीचं, क्रांतीवीराचं आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट गुरु आज ज्याला आपण म्हणून ओळखले जातात, त्या अशा एका अत्यंत उत्तम अशा व्यवस्थापन तज्ज्ञ एका मातब्बर नेत्याचं अगदी आवर्जून स्मरण करावं म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासमोर करतोय. धन्यवाद.